नमस्कार मंडळी, राम राम. तर खूप दिवस झालं आपल्या चॅनलवरती कोणताच नवीन व्हिडिओ नाही किंवा ब्लॉग नाही. तर याचं कारण म्हणजे कामाचा खूप लोड असल्यामुळे आपल्याला व्हिडिओ बनवता आलेला नाही. तर आज आपण आहे, रविवार असल्यामुळे सुट्टी पण आहे ऑफिसला, त्यामुळे आज आपण एका पार्कला जाणार आहे जे इंदापूरपासून 30 किलोमीटर अंतरावरती आहे. तर ज्यांना माहीत असेल त्यांनी तर लगेच ओळखलं असेल कोणत्या पार्कला चाललो आपण ते. तर चला करूया जर्नी सुरुवात आपली या ब्लॉगची. तर आता मी फायनली पोचलो आहे सयाजीराजे पार्कला. हे सयाजीराजे पार्कचं गेट आहे. इथून आता आपल्याला आतमध्ये जायचं आहे, मग आपल्याला प्रवेशद्वार लागेल. तर आता निघूया. तर इथं गाडी पार्किंगला लावून आता आपल्याला पुढं जायचं चालत. माझी पण ही पहिलीच वेळ आहे सयाजीराजे पार्कला यायची, त्यामुळे मला पण काही आयडिया नाही आहे पुढं काय काय असणार आहे अजून. तर ह्या साईडला बघितलं तर ह्या साईडला त्यांनी बोटिंग करण्यासाठी केलेलं आहे तयार. आणि समोर आज रविवार असल्यामुळं भरपूर गर्दी आहे इथं. खूप लांबून लांबून माणसं येत आहेत इथं. तर हे ठिकाण आहे, इथं किती पर्सन आहेत त्यांच्यासाठी ठिकाण आहे. तिथं एक तिकीट दिलं जातं, तिथून आपल्याला पुढं काउंटरला जाऊन ते जमा करावं लागते, तिथून आपल्याला तिकीट. तर हे आहे एंट्री गेट. एंट्री गेटपासून आता आपल्याला झालं तिकीट वगैरे काढून आता आपण सुरुवात झाली आहे सयाजीराजे पार्कच्या आतल्या भागाची सगळे पूर्ण. तर आता आपण इथून निघूया. पुढं काय काय आहे ते बघूया. पूर्ण सयाजीराजे पार्क आपण ह्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये दाखवणार आहे तुम्हाला. तर तिकीट वगैरे काढून आपण आतमध्ये आल्यानंतर डाव्या साईडला इकडं बोटिंग वगैरे करत आहे. ते बोटिंग केलेलं दृश्य आपल्याकडे बघण्यासाठी. आणि पूर्ण जंगलासारखं वेढलेलं झाडं झुडपं असल्यामुळे इथं सगळं पक्ष्यांचा आवाज येत आहे. पक्ष्यांना भरपूर मोठे मोठे पक्षी आहेत, बगळं वगैरे आहेत इथं, त्यांचे घरटे वगैरे आहेत. आणि एंट्री गेटला आपल्याला अशा प्रकारे दिसत आहे. येताना आपण ह्या साईडहून आलेलो आहे समोरून चालत. आता आपल्याला इकडं समोरच जायचं आहे, शेवटपर्यंत जायचं आहे. काय काय बघूया. आता सगळा आवाज येतो तुम्हाला इथं. तर हे आले एंट्री गेट. आता इथून आपल्याला सर्व प्रकारचं बोटिंग वगैरे स्विमिंग वगैरे करण्यासाठी आहे. आणि तिथून आता आपल्याला पाठीमागे आतमध्ये जायचं आहे. तिथून आपली सुरुवात होते आता खरी सयाजीराजे पार्कची. हे खऱ्या अर्थाने सुरू झालं सयाजीराजे पार्कला आतील भाग. आणि तिकीटात सांगितलं नाही, 1300 रुपये तिकीट आहे. आम्ही दोघं पर्सन असल्यामुळे आम्हाला 2600 प्लस 400 रुपये डिपॉझिट जमा केलेलं आहे. त्या साईडला ट्रेन आहे. आपण तिथून आता आतमध्ये आलो. या साईडला ट्रेननी आहे, ट्रेनचा आवाज येतोय समोर. तिथं ट्रेन जाते. आणि इकडं वरती काय आहे ते पाहूया आपण. चला. वरती पूर्ण हॉल आहे. विश्रामगृह. तिकडं पाळणा आहे. त्या साईडला पण विश्राम करण्यासाठी आहे, बसण्यासाठी वगैरे. आता आम्ही रेल्वेची वाट बघत रेल्वे स्टेशनमध्ये थांबलेलो आहे. आता रेल्वे येईल. फायनली रेलगाडी आली आणि आम्ही दोघे त्यात बसलो. आता रेलगाडीतून बघूया सयाजीराजे पार्कचा दृश्य. रेलगाडीची फेरी पूर्ण केल्यानंतर आता आम्ही निघालो पाळण्याकडे आणि ऑक्टोपसकडे. ही जी राईड आहे ही ऑक्टोपस राईड आहे. आता आपण ऑक्टोपस राईड जवळ आलेलो आहे. ऑक्टोपस राईड साईडच्या उजव्या साईडला अजून आपल्याला 2 राईड बघायला मिळत आहेत.
सयाजीराजे पार्क आहे. अजून आपल्याला फिरायचे, बोटिंग वगैरे करायचे राहिलेले आहे. सगळं व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे काय काय आहे ते सयाजीराजे पार्कमध्ये. सर्व प्रकारचं तुम्ही इथं एन्जॉय करू शकता. पाठीमागं वगैरे बघा सगळीकडे भरपूर म्हणजे सुट्टी असल्यामुळे तर भरपूर पर्यटक आले इथं फिरण्यासाठी. खास पाठीमागं सयाजीराजे पार्क म्हणून नावलेलं आहे. हे फक्त इंदापूरपासून 30 किलोमीटर अंतरावर आहे आपल्या. ट्रेन, ऑक्टोपस राईड आणि पाण्यात बसल्यानंतर आता आम्ही आलो आहे बोटिंग करण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्हाला सेफ्टी जॅकेट घालण्यासाठी दिलेलं आहे. सयाजीराजे पार्कच्या बोटिंगमध्ये आता मला एकट्यापुरती एक बोट भेटलेलं आहे. आता ही बोटिंग करतोय मी. त्यांनी जॅकेट वगैरे दिलं आहे पाण्यात पडल्यानंतर हे करण्यासाठी. तर समोरचं दृश्य बघा, समोर कसं आहे, सगळी बोटिंग वगैरे करत आहे. सगळे फॅमिली वगैरे आहे, सगळे ट्रिप वगैरे सगळे घेऊन घेणारे आहेत. ते पण समोर बोटिंग करत आहेत. समोर बघा कशी बोटिंग वगैरे करत आहेत ते सगळे. जो मित्र आहे तो तिथं कडेलाच थांबला आहे. त्याला बोटिंग करायला आवडत नाही, त्यामुळे तिथंच कडेवरती थांबलेला आहे. आणि एकट्यासाठीच बोटिंग घेतलेलं आहे मी. तर इकडे सगळे कपल फॅमिली सगळीकडे बोटिंग करत आहे ते. आणि तर वरती तर काय सगळं बगळत आहेत मोठं मोठं. हा सयाजीराजे पार्कमधील बोटिंगचा पॉईंट आहे. तर इथं बघा हे पक्षी, म्हणजे मला असं वाटतं हा करकोनचा पक्षी आहे, ज्याची आपण लहानपणी गोष्ट वगैरे ऐकायचो. ह्याची चोच पण तेवढीच लांब आहे. हे इतकं उंच आहे तर ह्याची हाईट पण भरपूर आहे. एका झाडावरती किती पक्षी बसले बघा. पूर्ण हा भाग ह्या पक्ष्यांनी वेढलेला आहे. पूर्ण हा जेवढा आपण बोटिंग करतोय ना तेवढा सगळा पूर्ण भाग हा पक्ष्यांनी वेढलेला आहे. बोटिंग करून झाल्यानंतर आता आम्ही दोघं आलो स्विमिंग करण्यासाठी. आता आम्ही ड्रेस वगैरे चेंज केला आहे, स्विमिंग कॉस्ट्यूम वगैरे घातलेला आहे. ते आपल्याला गेटवरच मिळतं. त्यानंतर आपण का नाही रूममध्ये जाऊन ते चेंज करून येत आहे. आपल्याला राईड पण समोर दिसत आहेत. अशा 5 ते 6 ठिकाणी राईड्स आहेत सयाजीराजे पार्कमध्ये. वेगळे लेडीजसाठी वेगळे आहेत, परत लहान मुलांसाठी वेगवेगळे राईड्स आहेत. स्विमिंगमधील सर्व राईडचा आनंद घेतल्यानंतर आता आम्ही दोघं निघालो आहे ॲडव्हेंचर लँडला. ॲडव्हेंचर लँडमध्ये व्हिडिओ शूटिंग करणं अलाउड नाही, त्यामुळे तुम्ही ते नक्की पाहावं अशी माझी इच्छा आहे. खूप छान. आता सगळं झालेले फिरून वगैरे. आता हा आहे जेवणाचा हॉल आहे. आता इथे जेवण करणार आता मी. तर हा जेवणाचं नियोजन खूपच छान आहे. जेवणाचा हॉल पण खूप मोठा आहे. 200 ते 300 माणसं एकाच वेळी इथे जेवण करू शकतात. जेवण करून आता आम्ही दोघंजण शेवटचाच पॉईंट म्हणजे चिल्ड्रन गार्डनला आलेलो आहे. तर इथे जेवण करून भरपूर जण आता आराम वगैरे करून आता इथून घरी जाण्याच्या मार्गावर आहे. ते असंच व्हिडिओ पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.